नमस्कार, मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत वारकरी संप्रदाय आणि राजकारण आणि महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक की ज्याच्यावर त्यांनी PhD संशोधन केलंय, अनेक पुस्तकांचे अनुवादक, अनेक पुस्तकांचे लेखक आणि ज्यांच्या रसाळ वाणीतनं संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं असे सुश्राव्य असे कीर्तनकार, प्रवचनकार माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर महाराज थोरात. थोरात सर, मी ह्या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. मला सांगा, सध्या साहित्य संमेलन पार पडलं दिल्लीमध्ये, त्यानंतर अशी चर्चा उठली की साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी यावं की येऊ नये. अनेक गोष्टी त्याबाबत बोलल्या गेल्या, अनेक गोष्टी चर्चेला गेल्या. त्याच पद्धतीनं अधूनमधून चर्चा सुरू असते की वारकऱ्यांनी राजकारणामध्ये जावं की नाही. तुम्हाला काय वाटतं? नमस्ते सर. अत्यंत महत्वाचा आणि वर्तमान काळाच्या सापेक्षत्वामध्ये अत्यंत आवश्यक अशा पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे असे आपण मला प्रश्न विचारले. मी प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या विचारांना वाट करून देण्याची तुम्ही संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद. तर प्रश्न असा आहे की आपल्या ह्या नुकत्याच झालेल्या दिल्लीमध्ये साहित्य संमेलनामध्ये अनेक राजकारत्यांनी गर्दी केली आणि ही गर्दी केवळ याच वर्षी झाली असं नाही, तर मागच्या वर्षी सुद्धा ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एका अर्थाने आर्थिक सपोर्ट मिळावा या दृष्टीने त्यांचा प्रवेश असणं स्वाभाविक जरी असलं तरी साहित्याचं जग आणि राजकीय जग अशा दोन पार्श्वभूमी वेगळ्या आहेत आणि प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. त्यामध्ये समन्वय असावा पण सरमिसळ नसावी असं मला वाटतंय आणि ती अलीकडे होऊ लागली की काय याची चिंता सुद्धा सतावते. याचं कारण असं आहे की राजकीय कार्यकर्त्यांकडे किंवा राजकीय नेतृत्वाकडे सत्ता असते आणि या सत्तेचा एक त्यांच्यामध्ये अभिनिवेश असतो की या सत्तेला अनुसरून बाकीच्यांनी वागावं. आणि साहित्य हा स्वतंत्र विचार आहे, त्याचं एक स्वतंत्र व्यासपीठ आहे. ते कुणाच्या दावणीला जाऊ नये, कुणाचं अंकित होऊ नये असं जर अबाधित ते साहित्य क्षेत्र जर ठेवायचं असेल तर राजकारत्यांचा त्याच्यामध्ये समावेश नसला पाहिजे आणि केवळ साहित्यिक मंडळी एकत्रित येऊन साहित्य हे समाज चिंतनाचं, समाज परिवर्तनाचं साधन आहे याची चर्चा होणं अधिक संयुक्तिक असल्याचं मला जाणवत आहे आणि वाटतंय. खरं, अगदी खरं आहे. अगदी महत्वाचं वाक्य तुम्ही उच्चारलं सर, की कुणाची सरमिसळ नकोय, सहभाग हवा, एकमेकाचं सहकार्य हवंय, पण सरमिसळ नको एकमेकांच्या कार्यक्षेत्राची. कारण प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येकाच्या मर्यादा वेगळ्या आहेत. तर काय झालेलं आहे की साहित्यिकांनी जो विचार मांडलाय या विचाराची व्याप्ती सर्वांगीण आणि सर्वंकष असली पाहिजे. मग त्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी सहभागी व्हावं, साहित्यिक विचार समजून घ्यावा आणि ही साहित्याची परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान होण्यासाठी साहित्यकारांना कशी अनुदानं प्राप्त होतील, निरनिराळ्या प्रकाशन संस्था कशा उदयाला येतील, सोशल मीडियाचा उपयोग करून हे साहित्य लोकांपर्यंत कसं जाईल याचं चिंतन करण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे. परंतु साहित्य हा एक प्रभावी विचार आहे, त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि तेच अत्यंत महत्वाचं आहे. या अंगाने त्यांचा काही आपण दुस्वास करत नाही, तिरस्कार तर मुळीच नाही, परंतु त्यांचा अंगीकार या अंगाने करणं हे आवश्यक आहे. ही सुद्धा गरज मला या ठिकाणी वाटते. म्हणजे एका नाण्याला जशा दोन बाजू असतात की साहित्यिकांच्या व्यासपीठावरती जरी राजकीय मंडळी आली तरी ती सेवेसाठी यावीत, साहित्याला सपोर्ट देण्यासाठी यावीत, त्याच्यामध्ये काही आपला विचार प्रस्थापित करण्यासाठी येऊ नये असं आवश्यक आहे आणि हीच काळाची गरज आहे. बरोबर. याच अनुषंगाने सर मला विचारावं वाटतं की वारकरी संप्रदाय आणि राजकारण याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हा सर, आता मी एक विधान केलं ते साहित्याच्या आणि राजकारणाच्या बद्दल, तेच मला अध्यात्म आणि राजकारण या संदर्भात ते बोलावंसं वाटतं. वारकऱ्यांची परंपरा ही सांस्कृतिक आहे
आणि सांस्कृतिक हो, हो. संवर्धन, त्याचा प्रचार आणि त्या विचारांचं सर्वदूर पोचवण्याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठा हा वारकऱ्यांचा वसा आणि वारसा असला पाहिजे, आणि तो आहे, तो अनादी काळापासून आहे. संत नामदेव महाराजांच्याच शब्दामध्ये जर हे सांगायचं ठरलं तर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. समाज हा सुसंस्कृत आणि ज्ञानवर्धन झाला पाहिजे, यासाठी आम्ही माध्यम वापरलं कीर्तन. म्हणजे कीर्तन हे समाज हो. प्रबोधनाचं साधन आहे, आणि या कीर्तनाच्या द्वारा समाजामध्ये जागृती केली, माणसाचा बौद्धिक, सामाजिक आणि शारीरिक त्याबरोबर जर विकास जर झाला तर असा घडलेला माणूस राष्ट्र निर्माण करू शकेल. म्हणजे वारकऱ्यांची परंपरा ही मनुष्य निर्माण आणि राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया आहे, आणि ही प्रक्रिया सांस्कृतिक अंगाने ते कार्यरत होत आहे. कारण संस्कृती वाचून समाज असू शकत नाही, समाज वाचून राजकारण असू शकत नाही. आणि मग कीर्तनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवला आणि उज्ज्वल समाजाचं स्वप्न पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, आणि त्यांना भरपूर यश आलं. अगदी संदर्भांनी जर बोलायचं ठरलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा आणि इतिहासाचा विचार करत असताना न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयामध्ये असा एक विचार मांडलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची संस्थापना करता आली ती यामुळे की वारकऱ्यांनी त्याची पार्श्वभूमी निर्माण केली, सुसंस्कृत समाज निर्माण केला. फक्त त्याच्यामध्ये संघटन आणायचं आणि योग्य नेतृत्व त्यांना दिलं की ही सगळी माणसं गतिमान होतील. ही गतिमान होण्याची ऊर्जा वारकरी संप्रदायाने दिलेली आहे. मग वारकरी संप्रदाय जर मनुष्य घडवण्याचं काम करत असेल, समाज घडवण्याचं काम करत असेल, तर त्या समाजाला दिशा देण्याचं काम करत असताना अन्य क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश करण्याची गरज नाही. कारण ईच वन इज ग्रेट इन हिज ओन प्लेस, असं स्वामी विवेकानंद म्हणतात की राजकीय मंडळी त्यांच्या क्षेत्रासाठी आणि त्यांच्या क्षेत्रात ती मोठी आहे, तसे वारकरी सुद्धा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये मोठे आहेत. मग हे दोघेही जर मोठे असतील तर त्यांचा समन्वय असला पाहिजे, आणि प्रत्येकाने आपली अस्मिता जपून आपल्या क्षेत्रामध्ये पाय रोवावेत जमिनीत खोलवर आणि ताट ठेवावी मान, क्रूर असतीलच कर्मभोग तर बळकट व्हावेत हात, अशी पराक्रमाची, पुरुषार्थाची संकल्पना घेऊन जगलं पाहिजे, असा वारकऱ्यांचा विचार आहे. अरे पुरुषार्थ ही संकल्पना जगात कुठेच नाही. प्रयत्नवादाला खूळ घालेल किंवा प्रयत्नवादापासून आपण दूर जाऊ असा विचार वारकऱ्यांनी कधीच मांडलेला नाही. तर त्यांनी सांगितलं जगा काळ खाये, म्हणजे संपूर्ण जगाला संपवणारी काळाची सत्ता, म्हणजे किती बलाढ्य सत्ता असेल, परंतु त्याच्यात जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाये. म्हणजे वारकरी हा दुबळा नाही, हा सक्षम आहे, आणि त्याची मानसिक एकदम ठाम अशी भूमिका आहे. या भूमिकेवर तो असताना त्यानं त्या भूमिकेपासून विचलित होऊ नये, आणि राजकारण्यांच्या क्षेत्रामध्ये किंवा राजकीय भूमिका सिद्ध करण्याच्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही. आपण पाहिलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राजकारण केलं, या राजकारणातून त्यांना समाज उद्धाराचं काम करणारे समर्थ रामदास असतील किंवा इकडे संत तुकाराम महाराज असतील, हे दृष्टीपत्तीला आले, त्यांनी त्यांना बळ दिलं. परंतु त्यांनी असं तुकोबारायांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. हे दिवट्या छत्री घोडे हे जे ऐश्वर्य हे मला नकोय, मला सत्ता नकोय, मला सत्य हवं. आणि सत्याच्यासाठी ते एका ठिकाणी खंत सुद्धा व्यक्त करतात, काय करू देवा सत्ता नाही हाती. जर सत्ता माझ्या हाती जर असती तर मी यांना दंडून पंथाला लावलं असतं. परंतु सत्ता या ठिकाणी तुकोबारायांना जो अर्थाभिप्रेत आहे तो आजच्या राजकारणातून वजा गेलेला आहे. सत्ता प्राप्त करायची ती केवळ भोगांसाठी आणि स्वतःच्या विकासासाठी, असं स्वतःला आत्मकेंद्रित ठेवून जेव्हा ही मंडळी राजकारण करू जातात तेव्हा ते राजकारण सेवा धर्माला वंचित ठरतं. आणि वारकरी मात्र सर्वस्व समर्पित करतो. संपत्ती सोहळा नावडे मनाला, लागला टका पंढरीचा, आणि सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. हा विठ्ठल केवळ त्या विटेवर उभा 28 युग आहे एवढी मर्यादित वारकऱ्यांची संकल्पना नाही. ईश्वर सर्वभूतानां वृद्धश्य अर्जुन तिष्ठती, ब्राह्मण्यम सर्वभूतानां यंत्ररूढांनी माया.
म्हणजे त्या ईश्वराची अभिव्यक्ती. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मिळत्याशी, म्हणजे हे जगत, जगत असं की वस्तू प्रभा, हा विचार वारकऱ्यांनी मांडलाय. आणि म्हणून या विचाराच्या पाठीमागे सेवेचं अधिष्ठान आहे. सेवा ही अत्यंत महत्वाची आणि ती सत्य अधिष्ठित असली पाहिजे, सत्ता अधिष्ठित नको, हा वारकऱ्यांचा विचार आहे. म्हणून वारकऱ्यांनी आपलं तेज, आपलं ऐश्वर, वैचारिक सामर्थ्य आणि सौंदर्य आपल्याच व्यासपीठावर व्यक्त करावं आणि सुजान समाज निर्माण करावा. आज काही मंडळी राजकर्त्यांच्या दावणीला किंवा त्या क्षेत्रामध्ये जातात, त्यांनी ते जाता कामा नये. याचा अर्थच असा आहे की तुमच्या क्षेत्रात काही उणीव आहे की काय, आणि त्याची पूर्ती करण्यासाठी तुम्हाला आकर्षण त्या राजकीय क्षेत्राचं वाटतंय काय. नाही, तसं करता कामा नये. तर आपल्या क्षेत्रात माणसं जर आपण घडवली आणि जे क्षेत्र तुम्हाला अपेक्षित आहे, जो समाज तुम्हाला अपेक्षित आहे, ते राज्यकर्ते निर्माण करतील असं जर वाटत असेल, तर योग्य माणसं तुम्ही निर्माण करा, संस्कारी माणसं तयार करा आणि राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश करू नये, या भूमिकेवर मी आरूढ झालेलो आहे. महत्वाचं आणि बोला ओघवत्या वाणीमध्ये तुम्ही विवेचन करताय भरत सर. कारण तुमचा अधिकार आहे. कारण प्रचंड व्यासंग आहे या एकूणच संत साहित्य आणि वारकरी संप्रदायातला. महाराष्ट्रभर तुम्ही कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून पायपीट केलेली आहे. पण महाराज, माझ्या मनात एक शंका आहे. तुम्ही म्हणताय अगदीच मान्य आहे मला, मी पूर्णतः सहमत आहे की या संप्रदायातल्या व्यक्तींनी तिकडे सरमिसळ करू नये किंवा जाऊ नये, तो त्यांचा अधिकार नाही. पण सध्याची स्थिती अशी आहे, दोन्हीकडे जर काही माणसं गुणवंत असतात, सगळीकडे सन्मान आणि अपवाद असतात. आध्यात्मिक क्षेत्रातही अनेक चांगली माणसं आहेत, खूप चांगलं काम करतायत, सेवेच्या माध्यमातून काम करतायत. राजकीय क्षेत्रातही खूप चांगली माणसं आहेत काही काही, आणि ती खूप चांगलं काम करतायत. पण आध्यात्मिक क्षेत्रातली जर काही चांगली माणसं जर सत्तेच्या ठिकाणी गेली, राजकीय सत्तेच्या ठिकाणी गेली, तर त्यांच्या दृष्टिकोनातूनही समाजाची सेवा वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. असं नाही वाटत का तुम्हाला? सर वाटतंय, पण हे डायरेक्ट आहे ना विधान आपण करून चालणार नाही. उदाहरणानं जर बोलायचं ठरलं तर उदाहरणार्थ एखादा शिक्षक आहे, तो शिक्षक शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम करतो. आणि डॉक्टर कोठारी आयोगांनी असं सांगितलंय की राष्ट्र घडतं चार भिंतीच्या आतमध्ये. शाळा ही समाजाची प्रतिकृती असते आणि अशी शाळा जसं शिक्षक चालवतो आणि विद्यार्थी घडवतो ना, अगदी सेम तीच भूमिका कीर्तनकार, प्रवचनकार, लोक शिक्षक बनून करत असतो. म्हणून कीर्तन म्हणजे एक भरलेला वर्गच असतो, सगळ्या स्तरातली, सगळ्या जातीची, सगळ्या पातीची, सगळ्या विचाराची, लहान मोठे, नर नारी, याती भलते नारी नर, या रे लहान थोर, अशा भूमिकेमध्ये एकत्रित आलेला समाज घडवण्याचं काम शिक्षक जर करत असेल, तर त्यानं घडवलेली माणसं तो एका क्षेत्राला देत नाही. जसं शिक्षण क्षेत्रातला माणूस सर्व क्षेत्रामध्ये जातो, कुणी खासदार होतो, आमदार होतो, शिक्षक होतो, टीचर होतो, तुम्ही आणखी त्याला आपण म्हणूया इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, सगळ्या क्षेत्राला शिक्षण क्षेत्रातून माणसं पुरवली जातात. परंतु आध्यात्मिकतेचा वसा म्हणजे सांस्कृतिकचा वसा जर घेऊन अशी कथा कीर्तनातून घडलेला सुजान समाज जर राजकारणात गेला आणि तुम्ही म्हणताय तशा पद्धतीने त्यांच्या गुणवत्तेने त्यांनी राजकारण शुद्ध जर केलं तर काहीच हरकत नाही, तेच आम्हाला अपेक्षित आहे. पण हे समाज घडवण्याचं काम सोडून द्यायचं, कीर्तन सोडून द्यायची, प्रवचन सोडून द्यायची आणि राजकीय व्यासपीठावर जाऊन तिथे लेक्चरबाजी करायची आणि काहीतरी वेगळं सत्तेची हाव बाळगायची, हे त्यागमूलक भूमिकेला शोभणारं नाही. आणि म्हणून माझी अशी भूमिका आहे की डायरेक्ट समाज घडवण्याचं काम कथा कीर्तनातून करणाऱ्या वारकऱ्यांनी डायरेक्ट राजकारणात जाऊ नये, पण राजकारणाला सुधारण्याच्यासाठी आवश्यक असणारी माणसं मात्र त्यांनी पुरवली पाहिजे. आणि तसं केलं तर, आणि तसं करणंच संप्रदायाला अपेक्षित आहे आणि त्याच भूमिकेतून मी कथा कीर्तन करत असतो. अगदी महत्वाचं बोलतायत सर, थोरात सर. अगदी त्यांनी असं सांगितलं की समाजातली जी वारकरी संप्रदायातली जी माणसं आहेत त्यांनी उठसूट राजकीय व्यासपीठांवर जाऊन भाषणबाजी करण्यात तथ्य नाही, अर्थ नाही. कारण तुमचा अधिकार मोठा आहे, तुमची समाजसेवा मोठी आहे, तुमचं क्षेत्र, कार्यक्षेत्र खूप मोठं आहे. त्याला वेगळे मार्ग आहेत. म्हणजे तुम्ही थेट राजकारणात हे करून तिथे चांगला काही वेगळ्या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही अध्यात्मक काम करत असताना तुम्ही राजकीय व्यासपीठ भूषवणं किंवा राजकीय व्यासपीठांवरची
पुढारपणा करणं, घोषणाबाजी करणं, भाषणबाजी करणं हे संप्रदायाला धरून नाही. ते करता कामा नये असं रोखठोक विधान थोरात सर करतायत. मला थोरात सर तुम्हाला विचारायला शेवटचा प्रश्न विचारायला असा आवडेल, की यातनं मध्यम मार्ग म्हणजे समजा राज्यपाल नियुक्त काही मंडळी असतात. आपल्या कायदे करणाऱ्या विधानसभेवर, विधान परिषदेमध्ये किंवा राज्यसभा, लोकसभेमध्ये राष्ट्रपती नियुक्त काही मंडळी असतात. तशा पद्धतीनं आपल्या वारकरी संप्रदायाला प्रतिनिधित्व मिळावं की नको, मिळायला नको? हो सर, वारकरी संप्रदायाची नोंद अशी जशी विधान परिषदेवर किंवा राष्ट्रपती काही राज्यसभेवर मंडळी नेमतात तशी नेमायला काहीच हरकत नाही. परंतु ती नेमलेली माणसं कशासाठी नेमलीत याचं भान त्यांना सुटू नये. आणि राजसत्तेत आपण गेलो ती राजसत्ता उपभोगण्यासाठी नाही, तर त्या ठिकाणी त्या राजसत्तेचा उपयोग मला समाजसेवेसाठी करायचा आहे असा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी जर जात असतील तर ते दिशादर्शक आणि दशानाशक असेल आणि ते असलं पाहिजे. त्याचं स्वागत केलं जाते आणि केलं जावं याही मताचा मी आहे. परंतु जर त्याची शुद्धता आणि त्याचं पावित्र्य जर सांभाळलं नाही ना सर, तर काय होतंय पहा. एका बाजूला राजकीय म्हटलं की एक विचारधारा असते. प्रत्येक पक्षाला एक स्वतंत्र विचारधारा असते आणि त्या विचारधारेवर जर माझ्यासारखा कीर्तनकार गेला आणि त्यावेळी व्यासपीठावर जर बोलला, तर उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर मी बोलतो, त्यावेळेला मला ऐकणारी जी मंडळी आहे ती माझी अनुयायी होती, माझी वाह करतील. पण तो जो विचार मी मांडतोय त्या राजकीय पक्षाचा, तो विचार ज्यांना रुचणार नाही त्या अन्य इतर पक्षाची मंडळी माझे शत्रू बनतील ना, ते माझ्या विरोधात उभे राहतील ना. तर असं होता कामा नये. असे विचार असले पाहिजेत आपले की ते कोणत्याही जाती पाती धर्म याचा कसलाही प्रतिबंध न लावता अगदी खुल्या मनाने खुल्या दिलाने तो विचार स्वीकारला गेला पाहिजे. जसं विज्ञानामध्ये पेन कुणी शोधला? 7 समुद्राच्या पलीकडच्या एका शास्त्रज्ञानी. पण पेनचा शोध लागल्याच्या नंतर सगळ्या जगाने आज त्या लेखणीचा उपयोग आपण करतो ना. मग तो इंग्लिश माणसाने पेन शोधला म्हणून तो आता मी वापरणार नाही असं करतो का आपण? नाही. विज्ञानाच्या क्षेत्रामधला विचार जसा युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड केला जातो, तद्वत धर्मसत्तेतला विचार देखील सगळीकडे गेला पाहिजे. मग ते हिंदू, मुस्लिम, बौद्ध वगैरे हे याला धर्म नाही म्हणत. मानवतेचा धर्म हा वारकऱ्यांचा धर्म होता आणि म्हणून त्यांचे हाके यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर न करावा विचार, करावा विचार न लगे चिंता कोण. चिंता करण्याची गरज नाही, विचार करा आणि विचारानंच सगळ्या प्रश्नाच्या समस्या सुटतील आणि जग पुढे जाईल. म्हणून विचारांना केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे आणि त्या विचारांची अभिव्यक्ती म्हणजे आपला आचार असला पाहिजे. त्या आचाराच्याही केंद्रस्थानी आली पाहिजे सेवा. मग अशा सेवेची क्षेत्र विकसित करण्यासाठी एका उदात्त हेतूनी जर राजकीय व्यासपीठावर काही मंडळी समाविष्ट केली जातील तर त्यांच्याकडून उदंड सेवा घडेल आणि अधिक ही चळवळ गतिमान होईल. त्यामुळे मी सुरुवातीला विधानं जी केली ना, की एक समन्वयाची भूमिका असली का सगळी माणसं आपली असतात आणि सगळी माणसं एकत्रित येतात, गुण्यागोविंदाने राहतात आणि हा समाज ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित होता. चोखामेळा मंदिराच्या बाहेर होता. नामदेव महाराज आत कीर्तन करत होते कारण कीर्तनात बसण्याची तत्कालीन व्यवस्था नव्हती. हे ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं आणि नामदेव महाराजांना सांगितलं की आता कीर्तन राऊळात नाही, कीर्तन वाळवंटात झाली पाहिजे. आणि मग कीर्तन राऊळातली वाळवंटात आणण्याची म्हणजे त्याला व्यापकत्वाचं अधिष्ठान आणि बहुजन समाजाच्या उद्धाराची चिंता, या गोष्टी राजकीय व्यासपीठावरून जर होत असतील तर तो राजकर्ता नसून तो संत पुरुष असेल आणि तो असला पाहिजे. आणि अशांनी राजकारण केलं पाहिजे, चित्र बदलून जाईल. त्यामुळे तुमच्या प्रश्नाला मी विरोध करत नाही, उलट फार मोठ्या वर्तमान काळाच्या आणि मानवी गरजांच्या सापेक्षत्वात तुमचा स्फुरलेला प्रश्न आहे. फक्त त्याचं अधिष्ठान मात्र सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. त्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे आणि भगवंत म्हणजे विटेवर उभा असणारा नाही, भगवंत म्हणजे हा समाज सगळीकडे ना विस्तारलेला आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की येत्या 50 वर्षात सगळ्या देवदेवता बाजूला सारा आणि देश हा देव असे माझा या भावनेने पुढे या. देश म्हणजे माती नाही, देश म्हणजे देशातील माणसं
आणि माणसा इतका श्रेष्ठ देव सुद्धा नाही. भीष्मांनी कुरुक्षेत्राच्या पार्श्वभूमीवर आणि युद्धभूमीमध्ये युधिष्ठिराला सांगितलं, नाही मानुषा सदृशम, माणसा इतका श्रेष्ठ तुलना करता येईल असं कुणीच नाही, त्याची बरोबरी कुणाशीच होऊ शकत नाही. अत्यंत आपला बहुमूल्य वेळ दिलात, एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.